स्वर्गीय गंगाधरपंत कुचन यांच्या स्मरणार्थ पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे मंगळवारी दिनांक 12 मे रोजी निधन झाले होते। त्यांच्या जाण्याने पूर्व भागात हळहळ व्यक्त करण्यात आलं। दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं कुचन प्रशाला येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी स्वर्गीय गंगाधरपंत कुचन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या शोकसभेस मार्कंडेय रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, डॉक्टर माणिक गुर्रम, रामचंद्र जन्नू, हरिदास पोटाबत्ती, श्रीनिवास कोंडी, रमेश वेडप, दिनेश येन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी स्वर्गीय गंगाधरपंत कुचन यांच्या मार्गदर्शनामुळेच मी घडलो असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। माझ्या 5 वर्षात बघितलो जवळजवळ सर्व मीटिंग साहेबांनी सर्व अजेंडावरचे विषय पूर्ण घ्यायचे, साधू साहेब नंतर यायचे। या आठवण आज मी साहेबांचं निर्णय क्षमता प्रचंड होतं। त्यांच्या निर्णय क्षमतेत एवढं पॉवर होतं की हे असं करायचं ते तसं करायचं का, आणि त्यांच्या शब्दाला एवढं मान होतं की त्यांच्याकडनं बरंचसं आम्ही शिकून घेतो। आणि त्यानंतर काही काळ वाईट काळ गेला आपल्या संस्थेसाठी, म्हणजे अंतर्गत भांडणात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण साहेबाचं एकच होतं, जेव्हा अंतर्गत भांडण निर्माण झालं अशी चॅरिटी कमिशनरपाशी मी स्वतः अर्ज केलो, पनवार साहेब त्याला साक्ष आहेत की प्रशासक म्हणून दुसरं कोण नको, कुचन साहेबाला नियुक्ती करा म्हणून। माझ्या अर्जावर सुनावणी करून साहेब 7-8 महिने तर प्रशासक म्हणून काम केले। मग प्रशासक झाल्यावर निवडणूक लागलं तर ते एकत्रित होईल असं जवळ 3-4 वर्ष कार्यकाळ केलं। साहेबांचं प्रशासन एकदम चांगलं होतं, त्याबद्दल कुठलं दुमत। त्यांच्या जे संस्था उभा करण्याचे जे उद्देश होते ते फारच म्हणजे मौलाचे होते। संस्था कसं करायचं आणि प्रशासन कसं, तेव्हा एकच बोलायचं साहेबांनी की कधी पण प्रशासक म्हणून काम करताना तुम्हाला वाईटपणा घ्यावंच लागेल। हे आज मी माझ्या कानात आली। भेट त्यांची जन्मदिवस होतं, त्या दिवशी साहेबांची भेट घेतलं, त्या दिवशी शेवट भेटलं। साहेब मी सर्व जागेवर परत येतो म्हणून सांगितलं, पण साहेबांची भेट होऊ शकलं नाही आणि त्यांचं शेवटीचं अंतर्दर्शन घडू शकलं। हे मला हे आयुष्यात सारखं आठवणीचं आहे। खरोखरच त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखंच आहे, ते खरोखर हे व्हायचं आहे। म्हणजे सांगताना त्यांनी अगदी मनापासून सांगत होते, त्यांची भावना क्लिअर असायची, जे काय असेल संस्थेत आणि जे काही माझ्यातल्या चुकी होते ते पूर्ण त्यांच्या ह्याच्यातनं मी शिकून घेत होतो। बरोबर, म्हणजे शिकण्यासारखं होतं। त्यांनी तसं मोलाचे मार्गदर्शन करत होते, मला बाजूला बसून घेत होते। मार्कंडेय रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी कुचन यांचा मी शिष्य होतो, त्यांच्यामुळेच सहकार क्षेत्रात काम करू शकलो असे सांगत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। या पद्धतीच्या विचारात असताना त्यांना सोडून दरम्यान आम्ही गेलो होतो। मला एक प्रश्न विचारायचा होता, गेल्यानंतर त्यांनी एक फोटो आमच्याच याच्यात असंच असले मी तुला बोलावून येऊन सांगतो म्हणजे बोलावणं आलं नाही, त्याचे गुरूर माझ्या मनात घालून घेऊन मी खरोखर सांगतो मनापासून मी त्याचं शिष्य झालो। त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं, त्याच्याबद्दल मी फार मोठा भाग्यवान समजतो। दरम्यान यावेळी अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच यावेळी त्यांचा पुतळा उभे करण्याची विनंती सर्वांनी केली। भावना थोडा आवराजक असायच्या, पण जेव्हा कुचन साहेबांनी यावेळेला लोकसभेला खासदार म्हणून उभा राहिले, मग त्यावेळेला कळून आलं की व्यक्तीची किमया, ज्यांची स्वयंशक्ती, जनभावनेचं त्यांच्या माणसाबद्दल अपेक्षा करणं, ते केवळ ते व्यक्ती म्हणून नाही आहे, एक कुशल आणि कर्मण्य व्यक्ती आहे। यावेळी शिक्षक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।